प्रशांत दामले चुकले का? तर मला असं वाटतं ते अभिव्यक्ती करताना चुकले. त्यांचे कदाचित शब्द, वाक्यरचना आणि बोलण्याची पद्धत चुकली. पण त्यांना जो मुद्दा मांडायचा होता, की या ठिकाणी या आंदोलनाचा वापर करून घेणारे अजेंडाधारी लोक शिरलेले आहेत. हे मत त्यांचं अजिबात चुकीचं नाही. बरोबर. मला अजूनही वाटतं जर ते आंदोलन जेनझीचंच राहिलं असतं आणि जेनझीच्या प्रश्नाभोवतीच केंद्रित राहिलं असतं तर या आंदोलनाने इतिहास घडवला असता. 20 साली जेव्हा लॉकडाऊन लागला होता तेव्हा प्रशांत दामले पहिले गृहस्थ होते की ज्यांनी सगळ्या बॅकस्टेज कर्मचाऱ्यांना Yes. खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. एक व्हॉट्सअप ग्रुप जो होता त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मध्ये अनेक महिने बॅकस्टेजच्या कलावंतांना आर्थिक मदत पुरवली जात होती. हो. समजूतदारपणा आहे ना तो या सोशल मीडियाच्या काळामध्ये कुठेतरी लोप पावलेला आहे. आणि ही जी एक ध्रुवीकरण सध्या झालेलं आहे ना की तू या बाजूचा आहेस की त्या बाजूचा आहेस, हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याचे कलावंत बळी पडतात. मग लोकशाहीत आपण आपलं मत व्यक्त करायचं की नाही असा आता प्रश्न आपल्याला पडलाय. मुळात कलावंत यांनी आपलं मत व्यक्त करावं का, राजकीय भूमिका त्याला एखादी असावी का, या सगळ्या संदर्भामध्ये मोठ्या चर्चेला सुरुवात झाली ती 2014. राष्ट्रहिताच्या बाजूने जे कलाकार बोलतात म्हणजे हिंदी असतील, मराठी असतील, तर त्यांनाच खूप मोठ्या पद्धतीने ट्रोल केलं जातं. तर ही मानसिकता का? 2014 नंतर काय व्हायला लागलं की एक सत्ता बदल झाला आणि हा सत्ता बदल खरं तर आपल्या देशामध्ये लोकशाही मार्गाने अनेकदा झालेला आहे. परंतु यावेळचा सत्ता बदल हा अनेकांनी इतका मनाला लावून घेतला की ताबडतोब सत्तांतर झालं पाहिजे. या ईर्षेनी पेटून काही कामं सुरू झाली. आणीबाणीच्या काळामध्ये पु ल देशपांडेंना असं वाटलं आणीबाणीचा काळ संपत आल्यानंतर की आपल्याला याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे आणि ते त्याच्या विरोधात उतरले. दुर्गाबाई भागवत आणीबाणी सुरू झाल्यानंतरच एक भूमिका घेऊन तुरुंगात गेल्या. त्याचबरोबर विजय तेंडुलकर आणि डॉक्टर लागू ज्यांना आपण अत्यंत बंडखोर असं म्हणतो आणि आपापल्या क्षेत्रात त्यांनी बंडखोरीची कामं केलेली आहेत, त्या दोघांनीही याबद्दल कसलीही भूमिका नव्हती. जर बस नाम रहेगा अल्लाह का, मग आमच्या गौतम बुद्धांचं काय, महावीरांचं काय, आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं काय, आमच्या म्हसोबाचं काय, गणपतीचं काय, मरियाईचं काय. जेनझीचं चुकीचं रिप्रेझेंटेशन झालं आणि त्यामुळे आंदोलन बदनाम झालं. मूळ मुद्दा खूप महत्वाचा होता. याचा अर्थ असा की ते जे सगळं आंदोलन होतं ते केवळ मोदी विरोधी घटकांनी हायजॅक केलं होतं. बाहेरच्या शक्ती याच्यामध्ये येऊन मिसळल्या गेल्या आणि त्यांनी त्याचा एक वेगळाच अजेंडा हे केला. नमस्कार, मी कपिल, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे अभिराम भडकमकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत तरुण भारतमध्ये. सरांशी आपण अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. सर, सुरुवातच मी करतोय की तुमचा मध्यंतरी एक मी लेख वाचला आणि त्याच्यात तुम्ही अत्यंत मार्मिक पद्धतीने परखड भूमिका मांडली होती. तर सुरुवातच अशी आहे की सध्या कलाकारांना कुठली भूमिका घेणं चुकीचं आहे का? कारण आपण म्हणतो की लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असतं, पण सध्या असं झालंय की तुम्ही ह्या बाजूने बोललात तरी टोल होतात, त्या बाजूने बोललात तरी टोल होतात. मग लोकशाहीत आपण आपलं मत व्यक्त करायचं की नाही असा आता प्रश्न आपल्याला पडलाय आणि त्याच्यावर मार्मिक पद्धतीने तुम्ही त्यावर लिहिलं होतं, तर त्याबद्दल. मुळात कलावंत यांनी आपलं मत व्यक्त करावं का, राजकीय भूमिका त्याला एखादी असावी का, या सगळ्या संदर्भामध्ये मोठ्या चर्चेला सुरुवात झाली ती 2014 नंतर. त्याच्या आधी आपण जर अगदी पूर्वी इतिहासात जरी पाहिलं तरी मला असं वाटतं की कलावंतांची भूमिका काय आहे किंवा कलावंतांचं नेमकं काय आहे याच्याबद्दल समाजाच्या मनामध्ये पूर्णपणे एक स्पष्टता होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेला स्वातंत्र्य लढा सुरू असताना, सामाजिक चळवळी ऐनभरात चालू असताना सुद्धा एक केशवराव भोसले रंगमंदिर बांधलं आणि त्याच्याबरोबर कुस्त्यांचं मैदान, खासबाग मैदान कोल्हापूरला बांधलं. याचं कारण असं की समाज हा चहूअंगाने फुलला पाहिजे. राजकारण म्हणजेच सर्वस्व नव्हे, म्हणजे राजकारण हे जीवनाचं एक अंग असतं, ते सर्वांग नव्हे, ही स्पष्टता त्या काळामध्ये होती. लोकमान्य टिळकांच्याकडे नानासाहेब जोगळेकर जेव्हा गेले वकिलीची परीक्षा पास करून की मला आंदोलनामध्ये यायचंय, त्यावेळेला ते म्हणाले की नाही, तू चांगला नट आहेस, तू नाटकात काम कर. कारण त्यावेळेच्या सुद्धा लोकांना हे माहित होतं की समाज हा चारी अंगाने फुलला पाहिजे, तरच देश किंवा राष्ट्र पुढे जाऊ शकतं. 2014 नंतर काय व्हायला लागलं की एक सत्ता बदल झाला आणि हा सत्ता बदल खरं तर आपल्या देशामध्ये लोकशाही मार्गाने अनेकदा झालेला आहे. परंतु यावेळचा सत्ता बदल हा अनेकांनी इतका मनाला लावून घेतला की ताबडतोब सत्तांतर झालं पाहिजे. या ईर्षेनी पेटून
काही कामं सुरू झाली आणि तीही योग्य आहेत. लोकशाहीमध्ये त्याच्यातही काही चुकीचं मानायचं कारण नाही. पण मग प्रत्येक समाजातल्या घटकांनी बाकी सगळी कामं बाजूला ठेवून केवळ या एका सत्तांतराच्या मागे लागलं पाहिजे, अशा पद्धतीचा एक दबाव सुरू झाला आणि त्यातून भूमिका घ्या असं सुरू झालं. म्हणजे समंजसपणा इतका होता की आणीबाणीच्या काळामध्ये पु ल देशपांडेंना असं वाटलं, आणीबाणीचा काळ संपत आल्यानंतर, की आपल्याला याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे आणि ते त्याच्या विरोधात उतरले. दुर्गाबाई भागवत आणीबाणी सुरू झाल्यानंतरच एक भूमिका घेऊन तुरुंगात गेल्या. त्याचबरोबर विजय तेंडुलकर आणि डॉक्टर लागू, ज्यांना आपण अत्यंत बंडखोर असं म्हणतो आणि आपापल्या क्षेत्रात त्यांनी बंडखोरीची कामं केलेली आहेत, त्या दोघांनीही याबद्दल कसलीही भूमिका नव्हती. डॉक्टर लागूंनी एक नाटक बसवलं आणि ते असं म्हणाले, हे आणीबाणीच्या विरुद्ध आहे, लोकांना कळेल असं वाटलं, पण ते लोकांना कळलंच नाही. आणि त्यानंतर ते असं म्हणतात की आत्ता 50शीला आल्यानंतर परखड भूमिका घेऊन खडतर आयुष्य जगणं मला शक्य आहे का, हे मला शक्य नाही असं वाटलं आणि मग जे होईल ते पाहत राहावं अशी भूमिका मी घेतली, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याचाही लोकांनी आदर केला. हरिवंशराय बच्चन आणीबाणीच्या बाजूनी उभे होते आणि त्यांनी तर कविताच लिहिली. त्यांनी असं म्हणजे आविष्काराचं स्वातंत्र्य जेव्हा संकुचित झालं होतं त्या काळामध्ये, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की माना के बोलने की आजादी नहीं, लेकिन जब थी तब कौन से तीर मारे है आपने, अशी एक कविता त्यांनी त्याचंही लोकांनी स्वागत केलं. याचं कारण असं की लोकशाहीमध्ये मुळात प्रत्येकाला आपली भूमिका घेण्याचा एक अधिकार आहे. आता काय झालंय माहितीये ना, की आता लोकशाहीचा हा जो मूलमंत्र आहे ना, तोच आपण विसरून चाललेलो आहोत. भूमिका घ्या असं आपण म्हणतो, त्यावेळेला एखाद्या माणसाची वेगळी भूमिका असू शकते, हेच आपण मान्य करत नाही. आणि असं म्हटलं जातं की भूमिका घ्या, कलावंतांनी भूमिका घ्या. चालणार आहे का? महेश कोठारेंनी एक भूमिका घेतली, ती सरकारच्या बाजूची होती. लगेच त्यांच्याबद्दल असं बोलायला सुरुवात झाली की यांना पद्मश्री हवी आहे. निवेदिता जोशींनी भूमिका घेतली, त्यांना ट्रोल करायला सुरुवात झाली. आता काय झालंय माहितीये ना, की भूमिका घ्या इथपर्यंत ठीक आहे. सावरकरही म्हणाले होते की लेखण्या तोडा आणि बंदुका उचला. पण आता भूमिका घ्या असं नाही, तर आम्ही म्हणू तीच भूमिका घ्या, असा एक विचार सध्या मांडला जातोय आणि म्हणून ही अस्वस्थता आणि ही खळबळ माजलेली आहे असं मला वाटतं. आता गमतीचा भाग असा आहे की आपण लोकशाही असं खूप म्हणतो सध्या, पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो की तुझं म्हणणं जे असेल ते तुला मांडायची अनुमती असली पाहिजे. म्हणजे एक प्रसिद्ध वाक्यच आहे की माझं मत, दुसऱ्याचं मत मला पटत नसेल, पण त्याला ते मत मांडण्याचा अधिकार मिळावा याच्यासाठी मी माझे प्राण पण देईन, असं म्हटलं जाणं त्याला खरी लोकशाही आहे. आजकाल होतं असं की तुम्ही भूमिका मांडा, पण जर तुम्ही आमच्या विरुद्ध भूमिका मांडली तर मात्र आम्ही तुम्हाला ट्रोल करू. त्यामुळे भूमिका घ्या पेक्षा सुद्धा आम्ही म्हणू तीच भूमिका घ्या, आणि हे लोकशाहीमध्ये मान्य नाही, हे लोकशाहीत असूच शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला लोकशाहीकडे बघण्याचा दृष्टिकोनच सध्या खूप विचित्र झालेला आहे. फार उत्तम उदाहरण मी तुम्हाला असं देतो की नरेंद्र दाभोळकरांचे मोठे बंधू दत्तप्रसाद दाभोळकर यांनी माते नर्मदे नावाचं एक पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये त्यांनी मेधा पाटकरांच्या आंदोलनाबद्दल चा विरोध केला आणि धरण बांधलं गेलं पाहिजे ही भूमिका मांडली. त्या भूमिकेच्या पूर्णपणे विरोधी असलेले त्यांचेच सख्खे मोठे भाऊ देवदत्त दाभोळकर, ते गांधीवादी होते. त्यांना हे डॅम किंवा हे सगळं मान्य नव्हतं, ते मेधा पाटकरांच्या बाजूनी होते. पण माझ्या भावाचं माझ्या मताच्या विरुद्ध मत असलं तरी सुद्धा त्याला ते मांडायचा अधिकार आहे असं म्हणत त्यांनीच त्यांचं दत्तप्रसाद दाभोळकरांचं माते नर्मदे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून पब्लिश केलं. म्हणजे हे जे काही आहे ना की बाबा ठीक आहे की तुझी बाजू मला मान्य नसेल, पण ती तुला मांडता आली पाहिजे. आणखीन एक उदाहरण देतो की गोविंद तळवलकर, महाराष्ट्र टाइमचे संपादक, त्यांचं पुष्पांजली नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळी श्रद्धांजली वाहिलेली आहे लोकांना. गोळवलकर गुरुजी हे तर पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूचे होते. गोळवलकर गुरुजी काँग्रेस आणि काँग्रेसला नको असलेली किंवा विरुद्धचे हे होते. त्यांनी गोळवलकर गुरुजींवरती सुद्धा लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आमची मतं जरी वेगळी असली तरी हा कर्मयोगी आहे. हा समंजसपणा आहे ना, हा समंजसपणा आपण कुठेतरी गमावतो आहोत. हा समंजसपणा आजच्या काळामध्ये कुठेतरी संपलेला आहे आणि तरी आपण त्याला लोकशाही असं म्हणतो. ही लोकशाही नाहीये. एका परीने आपल्याला कळतच नाही की आपण हुकुमशाह होतो. परत एक उदाहरण देतो की गोविंद तळवलकरांना भेटायला एकदा काही कलावंत आणि विचारवंत लेखक आणि विचारवंत गेले होते. पुष्पा भावे त्या ठिकाणी येऊन बसल्या आणि आल्या आल्या त्यावेळेला नुकतंच मनोहर जोशींचं सरकार स्थापन झालं होतं, शिवसेना आणि भाजपच्या युतीचं. त्या बसल्या आणि बसल्यावर त्या म्हणाल्या की झालं, आता महाराष्ट्रात हुकुमशाही आली. शेजारी दुर्गाबाई भागवत बसल्या होत्या. दुर्गाबाई त्यांना म्हणाल्या की अगं पुष्पा, असं नसतं.
ज्या वेळेला मला नको असलेलं सरकार निवडून येतं, लोक त्याला निवडून देतात आणि ते राज्यावरती बसतं, आणि मला जेव्हा वाटायला लागतं की हुकुमशाही आली, तेव्हा ती माझ्या मनातल्या हुकुमशाहीची सुरुवात असते. हो. म्हणजे इतका समंजसपणा दाखवला जात होता. म्हणजे मला आजकाल सगळीकडे अशा पद्धतीने आता हुकुमशाही आली किंवा माझ्या मताच्या विरुद्ध जर काही घडलं तर ते चुकीचंच आहे असं मानणाऱ्या पुष्पाभावेंचीच संख्या मला सध्या जास्त दिसते. म्हणजे आणि मला त्याचीही काळजी नाही. मला काळजी याची आहे की अशा वैचारिक भरकटलेपणाच्या वेळेला बोट धरून नेमकं काय आहे, नेमकी लोकशाही म्हणजे काय, हे शिकवणाऱ्या दुर्गाबाई भागवत आज नाहीयेत. हा आजच्या समाजाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतं असणार हे जर मला मान्य नसेल तर मी लोकशाहीच्या गप्पा मारणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. ती माझ्याच मनातली हुकुमशाही, मग ते कुठल्याही बाजूच आहे. अनेकांना आज असं वाटत असेल की नरेंद्र मोदी पंतप्रधान असू नयेत, त्यांचंही स्वागत झालं पाहिजे. अनेकांना असं वाटत असेल की हेच पंतप्रधान म्हणून राहिले पाहिजेत, त्यांचंही स्वागत झालं पाहिजे. पण आज ते होताना दिसत नाही. इतकं ध्रुवीकरण झालेलं आहे, आपण एका बाजूला चाललेलो आहोत. आणि मग होतं काय, आपण कलावंतांकडनं पण तीच अपेक्षा करतो की कलावंतांनी सुद्धा मला हवी असलेली बाजू त्यांनी जर मांडली नाही हो. तर मी असं म्हणू शकतो की त्याची राजकीय आणि वैचारिक मतं अत्यंत भुक्कड आहेत, मला ती अजिबात आवडत नाही. पण तो जेव्हा स्टेजवर जातो ना तेव्हा मात्र तो कलावंत म्हणून मला आवडतो. लता मंगेशकर या वाईट गायिका आहे असं मधल्या काळामध्ये ऐकायला मिळायला लागलं. त्याच्यानंतर प्रशांत दामलेंच्या बद्दलचा परवाच्या लेखामध्ये प्रशांत दामलेला त्या ठिकाणी बेसूर आणि भसाड्या आवाजाचा म्हटलेलं आहे. आता आणखीन काय करायचं? तर हे जे आहे ना की आणि गंमत सांगतो, सामान्य माणसाचं हे म्हणणंच नाहीये की कलावंतांनी भूमिका घ्यावी. बरोबर. सामान्य माणसाची फक्त एवढीच भूमिका असते की ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळेला कलावंतांनी त्याच्यामध्ये असलं पाहिजे, आणि कलावंत असतात सुद्धा. म्हणजे पूर येतो, भूकंप होतो किंवा अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आता ज्या दिवशी आमचा घायाळ चित्रपट रिलीज होणार होता त्याच्याच आदल्या दिवशी रात्री किल्लारीचा भूकंप झाला. आम्ही सगळं सेलिब्रेशन त्यावेळेला हे केलं, बंद केलं आणि देणगी देण्याचा प्रयत्न केला, आर्थिक मदत केली. तर कलावंत हे असं सतत करत असतात आणि लोकांची तीच अपेक्षा असते. कलावंतांनी भूमिका घेतली पाहिजे, राजकीय भूमिका घेतली पाहिजे. विशेषतः हा जो धोषा आहे ना, हा सामान्य प्रेक्षकांचा नाही, तो केवळ दोन्ही बाजूच्या कट्टर मंडळींचा आहे. मंडळींचं आहे. दोन्ही बाजूच्या कट्टर मंडळींना आज असं वाटतंय की आमच्या बाजूनी समाजातले सर्व घटक असले पाहिजेत आणि मग कलावंत आणि लेखकही असले पाहिजेत, आणि म्हणून तो खूप मोठ्या प्रमाणावर धोषा आहे असं मला वाटतं. पण कुठेतरी ना या गोष्टींना आळा बसणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? कारण 2014 नंतर सोशल मीडियाचा वापर इतका वाढलाय की कोणी काहीही व्यक्त झालं तरी एक तर टीम ए तुटून पडते किंवा टीम बी तुटून पडते. हो, बरं, त्यात पण असं होतं की बरेच कलाकार ए ची बाजू घेतात, हा. ते चालतं. पण जर बी ची बाजू घेतली तर ए वाले सगळे त्यांच्या तुटून पडतात. तर असं का होतं? म्हणजे अशी जबरदस्ती का राखली जाते की तुम्ही आमचीच बाजू घ्या किंवा तुम्ही आमच्याच बाजूने व्यक्त व्हा? आणि जर तसं नाही झालं किंवा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोणीतरी बोललं तर मग त्यांचं वय बघितलं जात नाही, त्यांचं कर्तृत्व बघितलं जात नाही. जसं महेश कोठारे सर असतील, निवृत्तीताई असतील, त्यांच्यावरची अक्षरशः ट्रोलधार तुटून पडली होती. अगदीच ताजं उदाहरण प्रशांत दामलेंचं आपण घेऊया. बरोबर. ते काय चुकीचं बोलले मला तरी की त्यात वाटत नाही काय, पण त्यांनी स्टेटमेंट केलं, पण त्यांचं मागचं कार्य सगळं, कारण त्यांचं कर्तृत्व खूप हो. मोठं आहे. हो. म्हणजे मला अजूनही आठवतं आमचा फोन झालेला 1920 साली जेव्हा लॉकडाऊन लागला होता तेव्हा प्रशांत दामले पहिले गृहस्थ होते की ज्यांनी सगळ्या बॅकस्टेज कर्मचाऱ्यांना Yes. खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. एक व्हॉट्सअप ग्रुप जो होता, त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मध्ये अनेक महिने बॅकस्टेजच्या कलावंतांना आर्थिक मदत पुरवली जात होती. हो हो. आणि त्याचा त्यांनी कधी गवगवा केला नाही. त्याला नक्की. बातमीसाठी फोन केला होता, सोड रे आपलीच माणसं आहे. म्हणजे एवढ्या अश्विनी मोठ्या भावांनी 25 लाख रुपये पाठवून दिले होते. हे केलं ना कलावंतांनी. पण मग त्याकडे न बघितलं जातं, फक्त काहीतरी स्टेटमेंट केलं म्हणून सगळं विसरून अर्वाच्य भाषेत ट्रोल करणं हे कितपत योग्य? नाही, हे पूर्णपणे अयोग्य आहे. आणि याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ना, आपण ज्या संस्कृतीत जन्माला आलो ना, त्या संस्कृतीचा मूलाधार हाच आहे बहुसांस्कृतिकता. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मतं असणार, आस्तिकही असणार, वेगवेगळ्या प्रकारच्या देवांची पूजा करणारे सुद्धा असणार आणि नास्तिक सुद्धा असणार. त्या चार्वाकांचाही आम्ही आदर करू. हा समजूतदारपणा आहे ना, तो या सोशल मीडियाच्या काळामध्ये कुठेतरी लोप पावलेला आहे. आणि ही जी एक ध्रुवीकरण सध्या झालेलं आहे ना, की तू या बाजूचा आहेस की त्या बाजूचा आहेस, हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याचे कलावंत बळी पडतात. आणि मी पुन्हा सांगतो, सामान्य प्रेक्षकाला आपला कलावंत याच गोष्टी करताना पाहायला आवडतो. तो जेव्हा अशा पद्धतीची भूमिका घेतो तेव्हा मग
दोन्ही बाजूचे जे कट्टर लोक आहेत ना ते त्याच्यावर तुटून पडतात आणि वातावरण असं निर्माण होतं की बघा सगळा समाज असं बोलतोय. हो. सगळा समाज अजिबात असा म्हणत नाहीये. उलट मला अनेकदा असं दिसतं की अनेक लोक म्हणतात, अरे कशाला हे त्या ह्याच्यात तुम्हाला काय कळतं त्यातलं, तुमचा काय अभ्यास आहे, असं विचारणारे प्रेक्षक सुद्धा भेटतात. त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडियाचा हा धुरळा आहे आणि सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की माझं जसं मत असतं तसं दुसऱ्याचं मत असलं पाहिजे आणि ते जर मला मान्य नसेल तर मग मला एक मत असलं पाहिजे असा आग्रह मी कसं धरणार. बरोबर. म्हणून तर आपल्या देशामध्ये इतक्या प्रकारचे पक्ष आहेत ना. म्हणजे एक मला आठवतं की एक गृहस्थ होते, ते दरवेळेला निवडणुकीला उभे राहायचे आणि ते पडायचे आणि आम्ही शाळेमध्ये असताना आम्ही त्यांना पाहिलं होतं आणि मग तरुण झाल्यानंतर एकदा ते खूप म्हातारे झाले, मी त्यांना भेटले, मी त्यांना असं म्हटलं की का हो, म्हटलं तुमचं दरवेळेला डिपॉझिट जप्त होतं, काय मिळालं तुम्हाला. तो म्हणाला की मला काय मिळालं हे विचारू नकोस, या संपूर्ण वातावरणामध्ये हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत त्यांना नाकारणारा एक वेगळा सूर सुद्धा आहे हे लोकांना कळलं पाहिजे, म्हणून मी उभा राहतो. तो म्हणे की मला माहिती आहे की मला किती कमी मतं पडतात, नंतर माझी टिंगल होते, पण हा एक सूर आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी उमटला पाहिजे, म्हणून मी उभा राहतो आणि ही सगळी टवाळी सहन करतो. हे मला असं वाटतं की महत्वाचं आहे आणि हे जोपर्यंत सोशल मीडियावर उत्साहाने लिहिणारे वीर जे आहेत ते मान्य करत नाहीत तोपर्यंत हा धुराळा उडत राहील असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्याला जे एक आता टोक मिळालं ते दिल्लीत जे हो. घडलं जंतर मंतरवरती, त्या एका पार्टीने एक आंदोलन केलं, हे केलं, हो. पण त्यातून खूप मोठ्या प्रमाणात जेएनझीची माथी भडकवली असं तुम्हाला वाटतं का? कारण आपलेच काही मित्रमंडळी आहेत जे चित्रपट संदर्भात काम करतात, ते जाऊन आले दिल्लीत. त्यांचं म्हणणं होतं की तिथले 80% विद्यार्थीच नाहीत, 20% फक्त विद्यार्थी होते. 80% तुमचे इन्फ्लुएन्सर आलेत, क्रिएटर्स आलेत किंवा वय झालेली मुलं आलीत. तर त्या आडून धूळफेक करून जेएनझीची दिशाभूल करण्यात आली का? कारण ज्या पद्धतीने देशाच्या पंतप्रधानांबद्दल तिथे बोललं गेलं, अत्यंत घाणेरड्या भाषेत शिव्या देण्यात आल्या, बरं त्याचं पण समर्थन काही जणांनी आपल्याच लोकांनी केलं, तर हे चुकीचं आहे. तर जेएनझीला भडकवलं जातं असं तुम्हाला वाटतं का? मुळात पहिली गोष्ट अशी की जेएनझीचं माथं भडकणारच, कारण जेएनझी म्हणजे उत्स्फूर्तता आहे. कुठल्याही याचा विचार, मागचा पुढचा विचार न करता कुठेही काही दिसलं की उत्स्फूर्तपणे व्यक्त होणं म्हणजे जेएनझी आहे. आता आपण त्याला जेएनझी म्हणतो, त्याच्या आधी म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये त्याला तरुण तुर्क म्हणत होते किंवा तरुणाई म्हटलं जातं. त्यामुळे तरुणाईमधली उत्स्फूर्तता ही असणारच आणि नीटचा जो प्रश्न होता तो खरोखरच जिव्हाळ्याचा होता, इतका महत्वाचा होता की त्याच्यावरती तरुणाई तुटून पडणार ह्याच्याबद्दल काहीच चुकीचं नव्हतं आणि ते दिसलं. पण झालं असं की हे आंदोलन जर पूर्णपणे जेएनझीच्याच हातात राहिलं असतं तर त्या आंदोलनाला एक वेगळी आणि चांगली दिशा मिळाली असती. बरोबर. पण प्रॉब्लेम असा झाला त्याच्यामध्ये जे, आणि मी सांगतो की त्यावेळेला सत्ताधारी पक्षाचं समर्थन करणाऱ्या कुटुंबामधली तरुण मुलं सुद्धा त्यावेळेला त्या आंदोलनाच्या बाजूने उभी होती सुरुवातीच्या काळामध्ये की नाही हे बरोबर आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की मोदी उत्तम काम करत आहेत, हा आमचा भाजपवाले असल्यामुळे आमचं जरी म्हणणं असलं म्हणजे मोदींनी ट्रिपल तलाक, काश्मीर असे अनेक मुद्दे दाखवता येतील, या मुद्द्यावरती आम्ही जे काही चाललंय त्याच्या सरकारच्या विरुद्ध आहोत असं म्हणून ते त्याच्या बाजूनी आंदोलनाच्या बाजूनी उभे होते. पण असे घटक त्याच्यात मिसळले गेले, म्हणजे एक जेएनयूच्या कोणीतरी बाई आहेत, म्हणजे मी नंतर पाहिलं तर त्या जेएनयूच्या काही दशकं शिकवणाऱ्या विद्वान मानल्या जातात. त्यांनी तिथे येऊन एक गाणं म्हणायला सुरुवात केली, बस नाम रहेगा अल्लाह का. आता प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही हातामध्ये संविधान घेता आणि बस नाम रहेगा अल्लाह का हे गाणंच कसं म्हणू शकता तुम्ही? याचा अर्थ तुम्हाला संविधानही कळलेलं नाही आणि तुम्हाला काहीच कळलेलं नाही. जर बस नाम रहेगा अल्लाह का, मग आमच्या गौतम बुद्धांचं काय, महावीरांचं काय, आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं काय, आमच्या म्हसोबाचं काय, गणपतीचं काय, मरियाईचं काय? या देशामध्ये केवळ एकच देव आणि एकच धर्म असं असू शकत नाही असं मानणारी आजूबाजूची कम्युनिस्ट मंडळी जर त्या ठिकाणी उभी होती तर त्यांनी त्या बाईंना अडवलं का नाही? दुसरी गोष्ट अशी की त्याच्यावर असं एक समर्थन केलं जातं, तेही केलं गेलं की अल्लाह म्हणजे तुम्ही फक्त मुस्लिम असं डोळ्यासमोर आणू नका, अल्लाह म्हणजे एक सर्वशक्तिमान अशा काहीतरी एक गोष्ट की जी सर्वशक्तिमान आहे अशी एक शक्ती. पण त्या आंदोलनामध्ये ज्या कम्युनिस्ट संघटना होत्या त्या तर अशी कुठली शक्ती मानतच नाहीत आणि मग त्यांना हे गाणं कसं चालतं? इतकी वैचारिक भरकट, इतका वैचारिक अपरिपक्वता असलेला मॉब त्या ठिकाणी या जेएनझीच्या बरोबरती किंवा पाठीशी उभा राहिला किंवा त्यांनी ते आंदोलन हातात घेतलं असं मला वाटतं. म्हणजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, तिथे काश्मीरचे सेपरेटिस्ट येऊन काय करत होते?
हम्म. बरं, त्या ठिकाणी LGBT लोक आले आणि ही हो. अतिशय चांगली गोष्ट होती. याचं कारण LGBT हा समाजाचा भाग आहे. त्यांनी सुद्धा समाजाच्या प्रश्नांच्या विषयी भूमिका घ्यायची नाही तर कुणी घ्यायची, तेही घेणारच ना. पण आल्या आल्या त्यांनी घोषणा काय सुरू केल्या, मेरा लिंग मेरी मर्जी. म्हणजे जेन्झीचाच माझा एक विद्यार्थी आहे, म्हणजे तोही जेन्झी आहे. मी अनेक जेन्झीचे शब्द त्याच्याकडनं हे करत असतो, शिकत असतो की हे याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. त्यांनी एक छान पोस्ट टाकली होती. तो म्हणाला, हे पेपर लीक आंदोलन आहे की पेपर लिंग आंदोलन आहे. जेन्झीवालाच. तर काय झालं की हे आंदोलन फार चुकीच्या लोकांच्या हातात गेलं. आणि बरं, ही आणि 30 मग ते लोक जी प्रत्येक वेळेस स्टेजवर दिसतात, Yes. काही हा, आणि ही मंडळी कोण आहेत, तर केवळ मोदी विरोधी हम्म. अजेंडा घेऊन चालणारी लोक आहेत. म्हणजे कुठेही मोदी विरोधी स्वर निघाला की ते जाऊन त्या ठिकाणी उभे सगळ्यात राहतात. आधी पोहोचणार. आधी जाऊन त्या ठिकाणी पोहोचतात आणि मग आंदोलन काय वगैरे ह्याचा विचार न करता आपला अजेंडा तिथे घुसवायचा प्रयत्न करता. आणि मग सुरुवातीला जी सगळी मंडळी म्हणत होती की बाकी सगळं राजकीय वगैरे आमच्या भूमिका सोडा, हा मुद्दा बरोबर आहे, असं म्हणणारी मंडळी आंदोलनापासून दूर गेली. ती आंदोलनावरती टीका करायला लागली. आणि या सगळ्यात चुकीचं काय झालं की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या शिवीगाळ केली गेली, हे कसं आहे की आणीबाणीला च्या वेळेला इंदिरा गांधींच्या बद्दल आणि विशेषतः संजय गांधीच्या बद्दल इतकीच गलिच्छ भावना लोकांच्या मनामध्ये होती, प्रचंड राग होता. म्हणजे मला आठवतं, नसबंदी के 3 दलाल इंदिरा, संजय, बन्सीलाल अशी घोषणा होती त्या काळामध्ये. ती तरुणाईच होती ना, तरुण होते ना, त्यांना अशी अश्लील भाषा वापरावी, म्हणजे अशी घाणेरडी भाषा वापरावीशी नाही वाटली. आता परत या ठिकाणी लोक म्हणतील की श्लील आणि अश्लील वगैरे आम्हाला सांगू नका. तर जी एक वाहिनी या भाषेचं कौतुक करत होती, त्याच वाहिनीवरती मी नेहमी असं ऐकलेलं आहे की खाली जेव्हा लोक कॉमेंट्स करतात तेव्हा त्यांचाच अँकर सांगतो, नाही नाही, तुमच्या भावना व्यक्त करा पण भाषा जरा चांगली वापरा, योग्य भाषेत. म्हणजे याचा अर्थ त्या चॅनलला चांगली भाषा, योग्य भाषा, अयोग्य भाषा हे सगळं मान्य आहे. हो. पण हे सगळं त्यावेळेला बाजूला ठेवून तिथे जी काही भाषा वापरली गेली त्याचंही समर्थन झालं. त्याचं कारण एकच होतं, मोदी विरोधी अजेंडा. आणि मग मी असं म्हणतो की त्यामुळे झालं काय की जेन्झी म्हणजे हे असं एक चुकीचं रिप्रेझेंटेशन झालं. जंतर मंतरवरती उभी असलेली ही जेन्झी होती, जी काही जेन्झी होती, त्याच्या पलीकडे सुद्धा खूप मोठा जेन्झी हा प्रकार घटक आहे आणि तो अशा पद्धतीच्या भाषेत बोलत नाही. तो आपला राग असा व्यक्त करत नाही. राग असेल तर तो व्यक्त करण्याची एक पद्धत असली पाहिजे. आणि आता काय झालंय माहितीये ना, या लोकांना ही गोष्ट कळत नाही की आता तुम्ही पेटारा उघडलेला आहे. आज मोदींच्या विरुद्ध ही भाषा वापरली गेली, उद्या तुम्ही ज्यांच्याबद्दल आदर बाळगता, तुम्ही ज्यांना मानता, अशा लोकांच्या बद्दल हीच भाषा जेव्हा बोलली जाईल तेव्हा तुम्ही काय म्हणणार, तेव्हा तुम्हाला चालेल? त्यामुळे मला असं वाटतं ना की हे तारतम्य विसरून या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी हे झाला आणि म्हणून एकतर जेन्झीचं चुकीचं रिप्रेझेंटेशन झालं आणि त्यामुळे आंदोलन बदनाम झालं. मूळ मुद्दा खूप महत्वाचा होता. बरं, याच्यामध्ये परत एक बाब अशी असते की अनेक लोक त्या ठिकाणी गेले, हरकत नाही, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांचं ते मत आहे. पण त्याच्यानंतर झारखंडला आंदोलन सुरू झालं. हो. झारखंडला याच्यापैकी कुणी गेलं नाही. झारखंडला याच्यापैकी कुणी पाठिंबा दिला नाही. झारखंडचं जे सरकार होतं त्या सरकार विरोधी त्या ठिकाणी LGBT वाले गेले नाही. त्या ठिकाणी हे नाम बनेगा अल्लाह रहेगा अल्लाहवाले गेले नाही. याचा अर्थ असा की ते जे सगळं आंदोलन होतं ते केवळ मोदी विरोधी घटकांनी हायजॅक केलं होतं. या देशामध्ये मोदी विरोधी घटक नसावेत अशा मताचा मी नाही. ही लोकशाही आहे. बरोबर. की प्रत्येक पक्षाचे लोक असणार, प्रत्येक पक्षाला विरोध करणारे लोक असणार, परंतु केवळ तो एक अजेंडा घेऊन जर तुम्ही सगळीकडे धावत असाल तर त्याला अर्थ नाही. म्हणजे उद्या मी जर त्या झारखंडच्या आंदोलनात गेलो आणि त्या ठिकाणी मी जर आमचे नाट्यगृह स्वच्छ नाहीत आणि आमच्या नाट्य हे जर म्हणायला लागलो तर काय. आणि त्याच्यानंतर एक दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही असं म्हणालात की कलावंतांनी भूमिका घ्यावी की नाही. कलावंतांनी भूमिका घ्यावी की न घ्यावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनी ती भूमिका जरूर घ्यावी आणि दुसऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं सुद्धा ती त्याची भूमिका आहे असं म्हणून स्वागत करावं. पण त्याचबरोबर एखाद्या कलावंताला असं वाटत असेल की आता जे काही सगळं समाजामध्ये चाललंय ना, त्याच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं महत्वाचं वाटतं. मी जी ए कुलकर्णींचं उदाहरण देतो. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते, पण जीएनचं असं म्हणणं होतं की माणूस आणि नियतिवाद याच्या संदर्भामध्ये त्यांना काही प्रश्न पडत होते आणि ते प्रश्न त्यांनी आयुष्यभर सोडवायचा प्रयत्न केला. ते कुठेच मिसळले नाही. मग जी ए कुलकर्णींचं या समाजामध्ये योगदान नाही. चंपा देशपांडे एकदा असं म्हणाले होते की ठीक आहे, बेकारी आहे, हे आहे, लोकसंख्या वाढ, सगळं आहे, पण मला माणसाच्या आयुष्याच्या निरर्थकतेचा मुद्दा जर आता छळत असेल, त्याच्या आयुष्याची विदीर्णता जर मला आता त्रास देत असेल तर मी त्याच्यावर काम करायचं की नाही. त्यामुळे मला असं वाटतं ना की आपल्याकडे कला आणि कलेचं प्रयोजन काय याच्याबद्दलच गोंधळ आहे. आणि
मला असं वाटतं की गेल्या काही दशकांच्या मध्ये साहित्य काय प्रकारचं असावं, ते कुठल्या घटकांवरचं असावं, साहित्यिकांनी काय मांडावं, काय याच्याबद्दल साहित्यबाह्य गोष्टीच आता सगळं सांगायला लागलेले आहे. माझं स्पष्ट असं मत आहे, मनोरंजक साहित्य असतं, त्याचप्रमाणे एक साहित्य असं असतं जे तुम्हाला आसपासच्या परिसराचं भान देतं, तुमच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक परिसराबद्दल. आणि एक लेखक असा असतो की जो चिरंतन प्रश्नांशी झगडत असतो. जसं जी ए कुलकर्णी नियतिवादाशी झगडत राहिले, सोफोक्लिस हा सुद्धा नियतिवादाशी झगडत राहिला, शेक्सपियर हा माणसाच्या षड्विकारांच्या बद्दल झगडत राहिला. त्यामुळे लेखकांनी किंवा कलावंतांनी कुठल्या विषयावर काम करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्याचा आहे. कुठल्याही साहित्य आणि कलाबाह्य लोकांना ते सांगण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कलावंतांनी भूमिका घ्यावी का, तर भूमिका घ्यायची की नाही हा त्याचा प्रश्न आहे. तो भूमिका घेतो म्हणून तो फार मोठा कलावंत आहे, किंवा तो भूमिका घेत नाही म्हणून तो असंवेदनशील आहे, असं काहीही नसतं असं मला वाटतं. त्यामुळे हा जो प्रश्न आहे ना, तो तुम्ही आम्हा कलाकारांच्या वरती सोडा. साहित्यबाह्य घटकांनी याच्यामध्ये लक्ष घालायची गरज. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या प्रकारे जेनझी आक्रमक झाली, सोशल मीडियाचा वाढता प्रभावाला कारणीभूत आहेच, हो, पण कुठेतरी पालकांनी पण त्यांच्यावर संयम ठेवायला हवा होता, ते झालं नाही. आणि नंतर जर का आपण बघितलं तर दिल्ली पोलिसांनी सगळ्यांवरती कारवाई सुरू केली. हो. त्यात ज्या मुलांची वय बसत आहे त्यांच्या पालकांवरती तक्रार FIR दाखल करण्यात आली. त्याचा कुठे ना कुठे तोटा पण त्यांना झाला ना. हो. मग तुम्हाला काय वाटतं, समजा भविष्यात पुन्हा अशा प्रकारची चिथावणीखोर आंदोलनं झाली तर जेनझींनी काय त्याच्यात खबरदारी बाळगली पाहिजे? मला स्वतःला असं वाटतं की सरकारने सुरुवातीपासूनच जेनझीशी संपर्क करायला हवा होता आणि संवाद साधायला हवा होता. तो जो राग आहे तो इतक्या टिपेला जाण्याच्या आधीच सरकारने पुढे येऊन काहीतरी करायला हवं होतं, आणि त्या बाबतीत सरकारने वेळ लावला असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे हे आंदोलन खूप चिघळलं गेलं. मी म्हटलं त्याप्रमाणे बाहेरच्या शक्ती याच्यामध्ये येऊन मिसळल्या गेल्या आणि त्यांनी त्याचा एक वेगळाच अजेंडा हे केला. यापुढे मला स्वतःला असं वाटतं की जेनझीनी आक्रमकता ही जेनझीची वैशिष्ट्य असतं, ते असायलाच हरकत नाही. परंतु त्याचबरोबर केवळ आक्रमकता म्हणजे जेनझी नव्हे, समंजसपणा सुद्धा त्याच्यामध्ये असला पाहिजे की आपण नेमकं काय करतो आहोत. आपण जे करतो आहोत त्याचा सुद्धा एक थोडासा विचार जेनझीनी करणं आवश्यक आहे. आणि तो करून देण्यासाठी मला असं वाटतं की समाजातल्या सर्व घटकांनी, मग ते पालक असतील, शिक्षक असतील, या सगळ्या लोकांनी हे केलं पाहिजे. किंवा अशा वेळेला मला असं वाटतं की कलावंत आणि साहित्यिकांच्याकडनं अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. बरोबर. की अशा ह्याच्यामध्ये की तुम्ही संवाद साधा, बोलायचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की जेनझीच्या आक्रमकतेला सकारात्मक पद्धतीने कशी वाट देता येईल याचा विचार झाला पाहिजे. आणि तसं झालं तर जेनझी ही ताकदच आहे कुठल्याही देशामध्ये. आणि आज तर आपण लकी आहोत, आपल्या देशामध्ये तरुणांची इतकी प्रचंड मोठी संख्या आहे. आणि ग्रामीण भागामध्ये, आदिवासी पाड्यामध्ये, मेट्रो सिटी, शहरात सगळीकडे तरुण खूप वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होत आहेत. आपण जर रील्स पाहिली तर त्यातला सेन्स ऑफ ह्युमर, त्यातले त्यांनी मांडलेले प्रश्न हे इतके सुंदर असतात की मला असं वाटतं की जेनझी ही आपली शक्ती आहे आणि त्याचा सकारात्मक पद्धतीने आपण कसा वापर करून घेतो हे फार महत्वाचं आहे. जसं तुम्ही आता म्हटलात की सरकारने पण संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण मला एक गोष्ट आवर्जून आवडली की पंतप्रधानांनी 2दा रात्री 12 वाजता जेनझीच्याच भाषेत व्हिडिओ टाकला, हॅलो फ्रेंड्स म्हणून सुरुवात केली इंस्टाग्रामवरती. पण त्यात पण कुठेतरी त्यांच्यावर ट्रोलिंग झालं. त्यांचा दुसरा व्हिडिओ तर काही वेळासाठी मेटाकडनं गायब करण्यात आला. तर ह्या पण गोष्टी घडतात, म्हणजे आश्चर्य वाटतं. नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, मला असं वाटतं की आता परत नरेंद्र मोदींच्या या सगळ्या तरुणाईशी कनेक्ट करण्याच्या बद्दल जर काही मी चांगलं बोलायला लागलो तर काय खाली लिहून येणार आहे हे मला माहिती आहे. म्हणजे मग भित्रे आहात, असंवेदनशील आहात, विकले गेलेले आहात, वगैरे 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 सगळं त्याच्यामध्ये होणार आहे. पण मला झेन मुनींची एक गोष्ट फार आवडते की त्यांचा शिष्य एकदा म्हणाला की तो माणूस मला शिव्या देतो. असं 2-3 दिवस झालं आणि ते म्हणाले तुम्ही काही करत का नाही, तुम्हाला शिव्या देतोय, तुम्ही काहीच का करत नाही. तर झेन मुनी म्हणाले की तो शिव्या देतो पण तू का घेतो. त्याप्रमाणे कुणी माझ्यावर शिक्के मारायला लागले तर मी ते शिक्के मारून घेत नाही, कारण मला माहित आहे मला काय म्हणायचंय. त्यामुळे की पंतप्रधानांची ही सकारात्मकता आणि तरुणाईशी संपर्क साधण्याची त्यांची वृत्ती मला आवडते. कसं आहे, नॉट माय PM वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टींना मी बळी पडत नाही. इंदिरा गांधींचा कालखंड मला पाहिलेला आहे. मला इंदिरा गांधी काय किंवा नरसिंहराव काय यांच्या याच्यामधल्या सकारात्मक गोष्टी मला दिसतात. मला अटल बिहारींच्या दिसतात, मला नेहरूंच्या दिसतात, शास्त्रींच्या मला दिसतात, मनमोहन सिंगांच्या दिसतात, तशा मला नरेंद्र मोदींच्या सुद्धा दिसतात. आणि या सर्व पंतप्रधानांच्या मला न आवडलेल्या गोष्टींची पण एक यादी आहे.
तशी मोदींच्याही न आवडलेल्या गोष्टींची यादी असू शकते. त्यातली एकच गोष्ट म्हणजे त्यांनी लवकर संवाद साधायला पाहिजे होता, तो त्यांनी साधला नाही. त्यामुळे मोदींच्या बद्दल सकारात्मक बोलायलाही मला काही भीती वाटणार नाही, कुणी काही माझ्यावर शिक्के मारले तरी. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचा जेनझीचा हा कनेक्ट आहे, हा अतिशय चांगला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला, हे करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की हे त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे, की म्हणजे आज AI आणि या सगळ्या गोष्टीचा आपण शिकलं पाहिजे. असं म्हणता कामा नये की अरे आता काय आमचं आता संपलं वगैरे, असं न म्हणता. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसूनही येतो, कारण त्यांना जे व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले ते पाहता असं लक्षात येतं की जेनझी त्यांच्याकडनं पण काहीतरी अपेक्षा करते आहे. आणि त्यामुळे हा जो परस्पर संवाद आहे, आणि हा सुद्धा आपण सगळ्यांनी मिळूनच मला असं वाटतं की जेनझीशी तो एक संवाद साधला पाहिजे. त्यातले 35% ते व्ह्यूज आणि लाईक साठीच जंतर मंतरवर गेले होते. मला म्हणजे एवढं वाईट वाटलं की त्याच्यात त्यांनी आपले इंडियन आर्मी असेल, हो. दिल्ली पोलीस असतील, यांची पण विडंबना केली हो, यांची पण मस्करी केली. पण एक सांगू का, त्यांनी तिथे जाऊन कितीही लाईक्स मिळवले असले आणि एका गटामध्ये, कट्टर गटामध्ये प्रचंड टाळ्या मिळवल्या असल्या तरी सुप्त मनामध्ये समाजाच्या हे कधीही आवडत नाही. आवडत नाही. आपले काय बरं, आपले सैनिक, हो. आपले हो. जवान हो. यांच्याबद्दल बोललेलं लोकांना आवडत नाही. नाही. स्त्रियांच्या बद्दल अशा पद्धतीने बोललेलं आवडत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडियावर किती धुराळा उडला असला तरी सामान्य माणसांनी याची नोंद घेतलेली आहे की हे चुकीचं झालेलं आहे. हे याची नोंद हो. सर्वसामान्य माणूस घेत राहतो. म्हणजे मी आता जसं म्हटलं की सरकारच्या सकारात्मक बाजू पण मला दिसल्या पाहिजेत, नकारात्मक पण दिसल्या पाहिजेत. म्हणजे मी उदाहरण देईन तुम्हाला. आपले साधना प्रकाशनचे एकेकाळचे संपादक म्हणजे प्रधान मास्तर. प्रधान मास्तर हे कट्टर समाजवादी आहेत. राष्ट्र सेवा दलाचे होते, समाजवादी होते. पण त्यांची साठा उत्तराची कहाणी नावाची एक कादंबरी आहे. ओके. या कादंबरीमध्ये त्यांनी स्वतः समाजवादी असताना सुद्धा संघ, त्याच्यानंतर रॉयवादी, सर्वोदयवादी, या नक्षलवादी, या सगळ्यांची पात्र उभी करून त्यांच्या त्यांच्या मानसिकतेवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे लिहित असताना त्यांच्यामधला समाजवादी आड नाही आला, त्यांच्यामधल्या समाजवादी विचाराचं कुंपण बाहेर टाकून त्यांनी ते लिहिलेलं आहे. मला असं वाटतं ना, लेखकाची दृष्टी अशी असली पाहिजे. लेखक हा कुठल्याही इझमशी बांधील राहू शकत नाही असं मला वाटतं. अनेकांना असं वाटतं की या इझमच्या मार्गाने गेल्यानंतर रस्ता सापडतो, असं अनेक लेखकांना वाटतं. हरकत नाही. मला असं वाटतं की इझम या छत्र्या आहेत आणि लेखक किंवा साहित्यिक जे काम करत असतो ना, ते एकूण माणूस आणि त्याचं जग आणि जगणं याच्याबद्दलचं त्याच्या मनामध्ये कुतूहल असतं. त्याची संगती लावण्याचा, त्याचे अर्थ समजून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि जग आणि जगणं हे आकाशासारखं विस्तारित आहे. इझमला एक्सपायरी डेट आहे, जग आणि जगण्याला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि ते मला प्रधान मास्तरांच्या त्या पुस्तकामध्ये दिसतं. इव्हन प्रशांत दीक्षितांचं मी उदाहरण देऊ शकेन की प्रशांत दीक्षित हे माजी पत्रकार जे आहेत ते नेहरूवादी आहेत. गांधींचा त्यांचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. म्हणजे काही मला गांधी किंवा नेहरू यांच्याबद्दलचं काही रेफरन्स लागले, मी पहिला फोन त्यांना करतो. आणि हे वातावरण असलं पाहिजे की म्हणजे एखाद्याचा जर साम्यवादावरती अभ्यास आहे, तो एखादा साम्यवादाचा फॅन आहे कम्युनिझमचा, तर माझं त्याचा अशी मैत्री असली पाहिजे ना की अरे मला या संदर्भामध्ये हे हवं आहे किंवा हे समजून घ्यायचंय, तू मला समजून सांगा. ही वृत्ती कुठेतरी गेली आहे. तर तुम्ही त्यांनी नरसिंह राव आणि नरेंद्र मोदी या 2 पंतप्रधानांच्या वरची लिहिलेली पुस्तकं वाचा. पूर्णपणे आपले जे काही पूर्वग्रह, किंवा पूर्वग्रह म्हणण्यापेक्षा आपली जी आहे ती पूर्ण बाजूला ठेवून त्यांनी त्यांचं हे केलंय. आणि मग परत ते ट्रोल झाले, तुम्ही काय मोदीवादी. तर अरे तुम्ही बघा तर त्यांनी मोदींचं काय काय पद्धतीने विश्लेषण केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की हे जरी असलं तरी कलावंतांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यानं ठरवलं पाहिजे की त्याच्या कलेचा पर्पज काय. एखाद्या कलाकाराला जर असं वाटत असेल माझं नाटक हे माउथपीस आहे किंवा माझं नाटक हे शस्त्र आहे सामाजिक चळवळीचं किंवा राजकीय चळवळीचं, त्यांनी जरूर राजकीय नाटक लिहावं. त्यांनी जरूर व्यवस्थेविरुद्धचं, सत्ताधाऱ्यांच्या विरुद्धचं नाटक लिहावं. माझ्या मनात काही नाही. पण मी असं करतो म्हणून सगळ्यांनीच असं केलं पाहिजे आणि सगळे असं करत नाही म्हणजे ते असंवेदनशील आहेत, अशा पद्धतीचा विचार ठेवला पाहिजे असं मला वाटतं. बरं, बऱ्याचदा आता एवढ्या 1-2 वर्षात आपण असं बघतोय, राष्ट्रहिताच्या बाजूने जे कलाकार बोलतात, म्हणजे हिंदी असतील, मराठी असतील, तर त्यांनाच खूप मोठ्या पद्धतीने ट्रोल केलं जातं. तर ही मानसिकता का? कसं आहे की आपल्या एकूण वैचारिक विश्वामध्ये एक प्रवाह असा मांडला गेला की पत्रकार, लेखक, कलावंत, विचारवंत यांनी कायम व्यवस्थेच्या विरुद्धच असलं पाहिजे. आणि व्यवस्थेच्या विरुद्ध असणं म्हणजे काय, तर व्यवस्थेवरती टीका करणं.
पण मला नेहमी असं वाटतं की, आणि ही भारतीय ज्ञान परंपरा नाहीये की म्हणजे आपल्याकडे स्त्री आणि पुरुष असा स्त्री आणि पुरुष एकमेकांचे शत्रू मानले जात नाहीत. मालक आणि कामगार एकमेकांचे शत्रू मानले जात नाहीत. आपल्याकडे एकमेकांना पूरक असण्याची पद्धती आहे आणि त्या पूरक याच्यामध्ये स्त्रीवरती अन्याय जेव्हा जेव्हा होत गेला तेव्हा तिच्या बाजूने स्त्रिया लढल्या, तसेच पुरुषही लढले. त्यामुळे असं होत नाही की मी पुरुष आहे म्हणून मी केवळ पुरुषांच्या बाजूने लढलं पाहिजे असं. त्याचप्रमाणे केवळ व्यवस्थेचा विरोध ही एक अत्यंत चुकीची परंपरा त्या ठिकाणी आपण हे केली की सरकारच्या चुकीच्या नीतीबद्दल मला स्पष्टपणे म्हणण्याचा अधिकार असला पाहिजे आणि मी ते म्हटलं पाहिजे, आणि सरकारच्या चांगल्या गोष्टींच्या बद्दल मला जर काही म्हणावं असं वाटलं तर ते म्हटलं पाहिजे. जसं तुम्ही दीक्षितांचं जर पुस्तक वाचलं तर नरसिंहरावांच्या बद्दलचे अनेक उत्तम मांडलेत आणि त्याबरोबर त्यांच्या मर्यादाही त्यांनी दाखवून दिल्या. त्यामुळे हे जे काही आहे, त्यामुळे होतं काय की समजा एखादा कलावंत जर सरकारच्या बाजूने बोलायला लागला आणि तो जर म्हणायला लागला की मला या सरकारचे हे पॉइंट्स पटतात, तर लगेच तो व्यवस्थेविरुद्ध बोलत नाही, त्याचा अर्थ म्हणून म्हणजे तो कलावंत नाही, अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने हे केलं जातं की याला पद्मश्रीच हवी आहे. म्हणजे मग मी कधी कधी असं माझ्या मित्रांना विचारतो की ठीक आहे, आता जे लोक सरकारचं कौतुक करतायत त्यांना पद्मश्री हवी आहे म्हणून ते कौतुक करतायत. मग आता जे सरकारचा विरोध करतायत आणि ज्यांना मागच्या सरकारकडनं पद्मश्री मिळालेली आहे, याचा अर्थ ते त्यावेळेचं कर्ज फेडतायत का, त्याची उतराई होत आहेत का? असं कसं म्हणू शकतो आपण? म्हणजे हे म्हणून आपण या देशाच्या पद्म पुरस्कारांचा अपमान करतोय. आणि मला माहित आहे ना की आज या सरकारच्या विरुद्ध बोलणारे अनेक लोक असे आहेत, त्यांचं त्यांच्या क्षेत्रात कर्तृत्व आहे. आज या सरकारच्या बाजूने बोलणारे अनेक लोक असे आहेत की ज्यांचं त्या क्षेत्रातलं कर्तृत्व आहे. प्रशांत दामलेंचं कर्तृत्व नाहीये. गावागावापर्यंत नाटक हे करून हजारो प्रयोग त्या माणसांनी केले, हे त्यांचं कर्तृत्व नाहीये. मग हे सगळं कसं डागाळलं जातं? त्यामुळे आणि गंमत अशी आहे ना की ठीक आहे, व्यवस्थेच्या विरुद्ध आहे, मी कायम सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध राहणार, असाही एक स्टँड असू शकतो. पण मग सरकार बदललं की काय होतं? मधल्या काळात म्हणजे महाराष्ट्रात तर कितीदा सरकार बदलली, त्यावेळेला ही मंडळी मग बोलली नाहीत. राजा तू चुकतो आहेस हे मला प्रत्येक राजाला सांगण्याचं जोपर्यंत धैर्य निर्माण करता येत नाही ना माझ्या मनामध्ये, त्यावेळेला हे टाळीचं वाक्य म्हणू नये. ते धैर्य असलं पाहिजे. राजा कुठलाही असला तरी मी त्याला जाऊन सांगणार की राजा तू चुकतोयस. हे धैर्य जेव्हा, आणि म्हणून काय होतं झालंय आजकाल माहितीये ना, की मला आठवतं की कुसुमाग्रजांचं म्हणजे एक संमेलन होतं नाशिकला लेखकांचं, आणि कुसुमाग्रज येणार असं कळलं आणि कुसुमाग्रज आले आणि परिसंवादामध्ये मीच त्यावेळेला स्टेजवर बोलत होतो आणि सांगितलं होतं की आले की 5 मिनिटं आपण थांबूया. आणि मी पाहिलं कुसुमाग्रज आल्यानंतर टाळ्यांचा जो कडकडाट झाला आणि त्या वातावरणामध्ये काहीतरी दैवी उपस्थित झालेलं आहे असं लोकांना जे वाटत गेलं ना, हे आजचे कलावंत कमवू शकत नाहीयेत. मला आज एक लेखक असा दाखवा की जो लेखक अशा पद्धतीने त्यांनी आदर कमावलेला आहे आणि जनसामान्याला असं वाटेल की अरे अडचणीच्या वेळेला आपण याच्याकडे जाऊन मार्गदर्शन घेऊया. आणि म्हणून कणा ही कविता फक्त कुसुमाग्रजच लिहू शकतात, कारण त्यांच्याचकडे एखादा माणूस जाऊन म्हणू शकतो की मला काही देऊ नका, पाठीवर हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा. आज कलावंत ध्रुवीकरणाला बळी पडले आहेत. आज कलावंत कुठल्या ना कुठल्या तरी एका विचाराशी स्वतःला बांधून घेऊन काम करत आहेत. ते मोकळेपणानं काम करत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या अजेंड्यांना ते बळी पडतात आणि म्हणून त्यांना जनमानसामध्ये अशा पद्धतीचं स्थान मिळत नाही. मला आठवतं आणीबाणीच्या काळामध्ये पु ल देशपांडे कोल्हापूरला भाषण करायला आले होते. पु ल देशपांडे आले आणि त्यांनी वरुण तीर्थवेस असं ग्राउंडचं नाव आहे जिथे सभा होती, लाखाची सभा होती. पु ल देशपांडे उभे राहिले आणि त्यांनी त्या संपूर्ण ह्याच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, परत जैनझीचाच मुद्दा आहे, ते त्या संपूर्ण लोकांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, हे वरुण तीर्थ आहे की तरुण तीर्थ आहे असा मला प्रश्न पडलाय. टाळ्यांचा जो कडकडाट मी त्यावेळेला ऐकला ना, हे इथे कलाकाराला ती पावती मिळते. म्हणून मी परत सांगतो, सामान्य माणसाचं हे म्हणणंच नाहीये की कलावंतांनी राजकीय चळवळीमध्ये स्वतःला झोकून द्यावं. कलावंताचं हेच म्हणणं आहे की गरज असते त्यावेळेला तुम्ही सामाजिक आणि या सगळ्या याच्यामध्ये आपली मतं नक्की व्यक्त करा, पण ती पूर्ण अभ्यास करा. उगीच समोर आता काय झालंय, कॅमेरे पण पटकन समोर येतात ना, पूर्वी तसे येत नव्हते. त्यामुळे कॅमेरा समोर आला, अभ्यास नसताना काही मी बोललो, टाळ्या घेतल्या. आणि आजकाल एक सुप्त आनंद याचाही मिळतोय की अरे मला 100 लोकांनी बाजूने हे केलं आणि 200 लोकांनी मला ट्रोल केलं, आज मी चर्चेत राहिलो ना, छान. हे किती वाईट आहे. म्हणजे हा जो उथळपणा आहे
हा सुद्धा त्याच्या, आणि भले भले साहित्यिकही या उथळपणाला बळी पडलेले आहेत. म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे तुमची आम्ही पुस्तकं वाचली, वाचता वाचता मोठे झालो, आता तुम्ही काय बोलता आहात. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. चलो, थँक्यू सर. खूप महत्वाचे विषय तुम्ही मांडलेत. जाता जाता एकच प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात आहे, दामले सर चुकले असं वाटतं? प्रशांत दामले चुकले का, तर मला असं वाटतं ते अभिव्यक्ती करताना चुकले. हं. त्यांचे कदाचित शब्द, वाक्यरचना आणि बोलण्याची पद्धत चुकली. पण त्यांना जो मुद्दा मांडायचा होता की या ठिकाणी या आंदोलनाचा वापर करून घेणारे अजेंडाधारी लोक शिरलेले आहेत, हे मत त्यांचं अजिबात चुकीचं नाही. बरोबर. मला अजूनही वाटतं जर ते आंदोलन जेनझीचंच राहिलं असतं आणि जेनझीच्या प्रश्नाभोवतीच केंद्रित राहिलं असतं तर या आंदोलनाने इतिहास घडवला असता. हो. आज ते होऊ शकलं नाही. पण कुठेतरी याला ज्यांनी आंदोलन सुरू केलं ते पण कारणीभूत आहे असं म्हणूया का? कारण अनेक लोक स्टेजवर आली, त्यांना स्टेज उपलब्ध करून दिलं, त्यांनी ज्या ज्या घोषणा दिल्या त्या हसत हसत स्वीकारल्या, त्या जस्टिफाय केल्या की नाही हे बरोबर आहे, हे अशा अँगलने बोलले. कट्टू आपण झारखंडला गेलो तर ते आंदोलन फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांभोवतीच होतं. तिकडे पण ह्या काही लोकांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी येऊ पण दिलं. त्यांनी तिथून त्याला पळवून लावलं. काय आहे की कुठलंही आंदोलन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आधी आपली वैचारिक बैठक पक्की आहे की नाही याचा विचार करणं आवश्यक असतं. काय होतं, एक रात्री मला काहीतरी गंमत करावीशी वाटते म्हणून मी एक पोस्ट टाकतो, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि मग मला असं वाटायला लागतं की आता मी याचं नेतृत्व केलं पाहिजे. हे ती जी कुठल्याही आंदोलनाची सुरुवात करण्याच्या मागे की मी हे का करतोय. अण्णांना आज लोकांनी कितीही ट्रोल करोत, अण्णा जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर ते पक्क होतं. ते आंदोलन त्यांनी काँग्रेस विरोधी होऊ दिलं नाही. बरोबर. ते केवळ आणि केवळ भ्रष्टाचाराच्या भोवती घोटाळत राहिले. त्यामुळे मला असं वाटतं की ती वैचारिक बैठक जी आहे ती या आंदोलनाची पक्की नव्हती आणि त्याचा फायदा इतरांनी घेतला. आणि काय होतं माहितीये ना की आता मला असं वाटतं की त्या मुलांनाही असं वाटत असेल ना की अचानक चर्चेतले चेहरे तुमच्या बाजूनी यायला लागतात, तुम्हाला शाबासकी द्यायला लागतात. अशा वेळेला ते गडबडणं स्वाभाविक आहे. ते गडबडणं त्या ठिकाणी दिसलं आणि त्यांनी येईल त्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी स्वागत केलं. त्या ठिकाणी म्हणजे परत त्याबद्दल सांगतो की कशी वैचारिक बैठक पक्की असू शकते. अर्थात वयामध्ये आणि अनुभवामध्ये फार मोठा अंतर आहे. आपला दिपके आणि सुनीताबाई यांचं तर काही मी म्हणजे आपण तुलना करू शकत नाही वय आणि या सगळ्या याच्यामध्ये. पण ज्या वेळेला पु ल देशपांडेंनी 77ला सभा घेतल्या आणि एक सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर एक विजयी सभा शनिवार वाड्यावरती बोलावली गेली होती. अर्थात पुलंना आमंत्रण होतं कारण त्यांचा या सगळ्या कामामध्ये प्रचंड मोठा सहभाग होता. लोक जेव्हा बोलवायला आले तेव्हा सुनीताबाई म्हणाले की भाई तू जायचं नाहीस, तुझं काम संपलेलं आहे, आत बस, कागद पेन हातात घे, लेखन तुझं काम आहे. त्यावेळेला जर पुलं त्या सभेला गेले असते तर किती हार गळ्यात पडले असते, किती मानमरातब मिळाला असता पुलांना. त्या सगळ्याकडे पाठ फिरवून पु ल देशपांडे घरी बसले आणि पुन्हा त्याकडे गेले नाहीत. ते म्हणाले की या क्षणी मला असं वाटतं हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तो तेंडुलकरांना वाटला नसेल कदाचित, तो डॉक्टर लागूंना वाटला नसेल कदाचित, हरिवंशराय बच्चनना, अमृता प्रीतमना कदाचित हे आवश्यकच आहे, आणीबाणी आणि आविष्कार स्वातंत्र्य लोकांना नसणं हे आवश्यक आहे असं त्यांनाही प्रामाणिकपणे वाटलं असेल. पण पुलं म्हणाले माझ्या दृष्टीने हा जीवन मरणाचा प्रश्न होता, तो आता संपलेला आहे, आता मी माझ्या कामाला लागतो. ही परिपक्वता जी आहे ती जेनझीकडनं अपेक्षित नाही. पण मला असं वाटतं की मग त्यावेळेला सोनम वांचूक सारखी जी मंडळी होती, त्यांना पाठिंबा देणारी इतर जी मंडळी होती जी त्या ठिकाणी गेली नव्हती, अशा मंडळींनी कुठेतरी त्यांना सांगायला हवं होतं की आंदोलन भरकटतंय, मूळ मुद्द्यापासून बाजूला जात आहे. तसं जर झालं असतं तर काहीतरी आपल्याला वेगळं दिसलं असतं, जे झारखंडच्या मुलांनी दाखवलं. मी आता परत झारखंडच्या आंदोलनाचं कौतुक केल्यावर ट्रोल व्हावं लागणार आहे, परंतु दोन आंदोलनं समोरासमोर दिसत आहेत आणि तुम्ही त्याची जर तुलना केली तर आपल्याला जे स्पष्ट दिसतं ते बोलायला हरकत नाही. पुन्हा झेन मुनींचंच हे शिव्या द्या, मी त्या घेणारच नाही. चलो, थँक्यू सर. धन्यवाद आणि धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल.